जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। स्टॅम्प खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मागणाऱ्या स्टॅम्प वेंडरवर एसीबीने आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास धडक कारवाई केली आहे। योगेश ईश्वरलाल संघवी वय 49 हे स्टॅम्प वेंडर असून त्यांचे भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी वय 53 यांना रुपये 500 लाच घेताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार 10 स्टॅम्प खरेदीसाठी गेले असता रुपये 5000 ऐवजी 5500 रुपयांची मागणी करण्यात आली। यामध्ये अतिरिक्त 500 रुपये ही लाच असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। दिनांक 17 मार्च 2026 रोजी सापळा रचण्यात आला। सापळा दरम्यान प्रशांत संघवी यांनी पंचासमक्ष रुपये 500 लाच स्वीकारली आणि त्याच क्षणी पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे या तपास करीत आहेत। या कारवाईमुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।